नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ताचा हा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे, कारण आम्ही सगळे निघालो आहे एका फॅमिली ट्रिपवरती आणि आपलं डेस्टिनेशन असणार आहे हैदराबाद. तर आता पुढचे काही दिवस आम्ही हैदराबाद एक्सप्लोअर करणार आहोत, ते भरपूर फिरणार आहोत आणि भरपूर खाणार आहोत. तर या अपडेटसाठी स्टे ट्यून. हे बघू शकता, आम्ही खूप सगळं सामान घेऊन निघालेलो आहे ट्रिपवरती आणि एवढं सगळं सामान आम्ही आता वागवणार आहोत, फिरताना इकडे तिकडे नेणार आहोत आणि हा माणूस आम्हाला मदत करणार आहे. आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो ती आलाय आणि आपली ट्रेन आली आहे आणि आपण रेडी आहे जाण्यासाठी. तर मंडळी, आपली देवगिरी एक्सप्रेस मुंबई CSMT वरून येते आणि नाशिक रोडला रात्री साधारण 1 वाजता पोहोचते आणि इथून लिंगमपल्लीच्या दिशेने रवाना होते. म्हणजे आपला प्रवास रात्रीचा आहे. त्यामुळे आता ट्रेनमध्ये चढून आपला कोच आणि सीट शोधूया. आता वाजलेत रात्रीचे 2. आम्ही ट्रेन मध्ये आलोय आणि आता सगळे सेटल झालेत, बॅग वगैरे लावलंय आणि आता झोपायची तयारी केली. आता आपण सकाळी भेटूया आणि उद्याला आपण पूर्ण माहिती घेऊया की आपला प्रवास कसा असणार आहे, प्रवासातील सगळे डिटेल्स. आतासाठी शुभरात्री. गुड मॉर्निंग मंडळी, आता आमची सकाळ झाली आहे आणि आम्ही काल रात्री नाशिक वरून देवगिरी एक्सप्रेस पकडली होती. तर आता आजचा आमचा पूर्ण दिवस प्रवासात जाणार आहे. आम्ही दुपारी 4 ते 5 वाजता आम्ही हैदराबादला पोहोचणार आहोत. चला तर आता आपण ट्रेनची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. आपल्या ट्रेनचं नाव आहे देवगिरी एक्सप्रेस, जी मुंबईवरून निघते आणि आपण नाशिक रोडवरून ही ट्रेन पकडली आहे आणि जिचं फायनल डेस्टिनेशन आहे लिंगमपल्ली. तर ही नाशिक रोडवरून निघते साधारण रात्री 1 वाजता आणि लिंगमपल्लीला पोहोचते दुपारी 4:30 वाजता. नाशिक रोड ते लिंगमपल्ली हे अंतर साधारण 716 किलोमीटर आहे आणि शेड्यूल जर्नी जवळपास 15 तास 18 मिनिटांची आहे. आता सध्या गाडी थांबली आहे पूर्ण जंक्शनला आणि आम्हाला भेटायला प्रिया, जीजी आणि मावशी आलेले आहे. बाय बाय. आता सगळ्यांना जाणून घ्यायचं असेल ते म्हणजे तिकीट कितीला पडलं. नाशिक रोड ते लिंगमपल्लीसाठी फेअर हा क्लास आणि बुकिंग टाईपनुसार बदलतो. सध्या उपलब्ध लिस्टिंगनुसार स्लीपर साधारण 410, 3E 1000, 3A 1080, 2A 1530 आणि 1A 2545च्या आसपास आहे. पण तुम्ही तुमच्या ट्रॅव्हल डेटला बुकिंग करण्यापूर्वी एक्झॅक्ट फेअर चेक करा, कारण फेअर आणि अवेलेबिलिटी बदलू शकते. गाडी जेव्हा पूर्णानं थांबली होती तेव्हा मावशीने आमची डबा दिलाय, त्याच्यामुळे आम्ही एवढं नशिबान आहे की आम्हाला ट्रेन मध्ये सुद्धा घरचं जेवण मिळते. नशीब लागतं, नशीब. निघालोय आणि मारामारी नाही होणार असं कधीच होत. प्रवास म्हटला की टी ब्रेक हा हवाच. बघू शकता इथे मुंबईचा एकदम खतरनाक असा डाव रंगलेला आहे आणि मम्मी अजून जिंकली तेच आहे म्हणून सगळ्यांचे तोंड बारीक झालेले आहे. आणि कारण की मम्मी अजूनला मदत करताय. किरमा होती मेरी मांग आ गई. हसू बघा, हसू बघा, हे बघा. फक्त मी हरते, याचं सुख आहे याला. नवरा जिंकतो जिंकते तिला कळत नाही. होण्याच्या प्रवासानंतर आता आम्ही पोहोचलोय फायनली हैदराबादला. अशी अफवा उठली होती की हे लास्ट स्टेशन आहे म्हणून आम्ही सगळ्या बॅगा रस्त्यात काढून आता उभे एकदम रेडी आहे. आणि त्याच्यानंतर आता कळालंय की हे आपलं स्टेशनच नाही, गाडी स्टेशनला लागलीच नाही, दोन्ही साईडला रेल्वे पट्ट्याच आहेत. आणि आता आम्ही वाट बघतोय की पुढचं स्टेशन कधी आहे. पप्पा स्टेशनची वाट बघता इकडे आणि आम्हाला सांगतोय स्टेशन आलं की नाही. आणि आम्ही तिकडे टाइमपास करतोय, इकडे टाइमपास करतोय.
फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचलोय. आपल्याला कॅबमध्ये या दादाने फुल हैदराबादची वाईब क्रिएट करून दिली आहे आणि आता वाटलंय की आपण हैदराबादला आलोय. मंडळी, आता आपण 5 वाजता हैदराबादमध्ये पोहोचलो होतो आणि थोडासा लोकल फेरफटका मारून दमून आता आम्ही फायनली हॉटेलवरती आलेलो आहोत. तर मंडळी, आजचा हा दिवस आपण आज इथे संपवतोय. ट्रेनच्या प्रवासापासून आजचा आपला दिवस सुरू झाला होता आणि आता तो आज हैदराबाद इथे संपतोय आणि उद्यापासून आपल्याला हैदराबादमध्ये खूप काही एक्सप्लोअर करायचंय. तर त्यासाठी आज आम्ही थोडीशी विश्रांती घेणार आहोत आणि थोडीशी चार्ज होणार आहोत, जेणेकरून आपल्याला उद्यापासून मस्त फिरता येईल, नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करता येतील. तर त्यासाठी आपण पुन्हा भेटूया. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.